नमस्कार विद्यार्थी मित्र हो नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पोलीस भरती सामान्य ज्ञान टेस्ट सिरीज बघणार आहोत। सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे सराव प्रश्न आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। मित्र हो चॅनलवरती नवीन असाल तर नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पहा व्हिडिओला सुरुवात करू। चला पहा पहिला प्रश्न बघा। भारताचा पहिला AI आधारित ड्रोन कोणता आहे? तर गरुड वन हा भारतातील पहिला AI आधारित ड्रोन आहे। भारताचा पहिला AI सुपर कॉम्प्युटर कोणता आहे? तर शक्ती नावाचा जो कॉम्प्युटर आहे IIT मुंबईने तयार केलेला भारताचा पहिला AI सुपर कॉम्प्युटर म्हणून ओळखला जातो शक्ती। भारताचा पहिला 6G प्रयोगशाळा कुठं आहे? तर IIT मद्रास येथे भारताचा पहिला 6G प्रयोगशाळा सुरू करण्यात आलेली आहे IIT मद्रास या ठिकाणी। इस्रोचा निसर्ग भू पर्यावरण उपग्रह प्रकल्प पहिल्यांदाच राबवण्यात येणार आहे। तर कोणता? इस्रोचा कोणता? तर निसर्ग भू पर्यावरण उपग्रह प्रकल्प पहिल्यांदाच राबविण्यात येणार आहे। यानंतरचा प्रश्न आहे भारताचा पहिला सौर ऊर्जेवर चालणारा विमानतळ कोणते आहे? तर कोचीन या ठिकाणचा जो काही विमानतळ आहे ते भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ म्हणून ओळखल्या जाते। भारताचा पहिला सौर ऊर्जेवर चालणारा ट्रेन स्टेशन कोणतं आहे? तर गुवाहाटी हे भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारा ट्रेन स्टेशन म्हणून ओळखले जाते गुवाहाटी। देशातील पहिले महिला मेट्रो ट्रेन ड्रायव्हर कोण आहे? तर प्रियंका कोनाथ ह्या केरळच्या आहेत। त्या देशातील पहिल्या महिला मेट्रो ट्रेन ड्रायव्हर म्हणून ओळखल्या जातात, प्रियंका कोनाथन केरळच्या। WHO पहिले भारतीय प्रमुख 2025 मध्ये डॉक्टर अमिताभ गुप्ता यांची WHO पहिले भारतीय तज्ज्ञ म्हणून ओळख निर्माण केलेली आहे। यानंतरचा प्रश्न आहे भारताची मिशन दिव्यास्त्र पहिली स्वदेशी अणुबॉम्ब वाहून नेणारी प्रणाली आहे। भारत सरकारची मिशन दिव्यास्त्र ही पहिली स्वदेशी अणुबॉम्ब वाहून नेणारी प्रणाली आहे। भारताची विधान प्रणाली संसद कार्यासाठी पहिल्यांदाच पेपरलेस प्रक्रिया झालेली आहे। तर PM श्री योजना भारतातील गुणवत्तापूर्ण शाळांसाठी केंद्र सरकारची पहिली मोठी शाळा सुधारणा योजना आहे। PM श्री ही योजना भारतातील शाळांतील गुणवत्ता वाढवण्यासाठी केंद्र शासनाची शाळा सुधार मोहीम आहे PM श्री। यानंतरचा प्रश्न आहे हर घर जल मिशन यशस्वी करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर गोवा हे हर घर जल मिशन यशस्वी करणारे पहिले राज्य हे गोवा म्हणून प्रसिद्ध आलेले आपल्याला दिसून येते। पहिले पुस्तकाचे गाव कोणतं आहे? तर भिलार हे सातारा या जिल्ह्यातील भिलार हे गाव पहिले पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाते। तर पहिले फुलपाखराचे गाव म्हणून पारपोली सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील गावाला पहिले फुलपाखराचे गाव म्हणून ओळख निर्माण केलेली आहे। तर पहिले आधार गाव कोणते आहे? तर टेंभर्ली हे नंदुरबार जिल्ह्यातील पहिले आधार गाव म्हणून ओळखले जाते। पहिले मधाचे गाव कोणते आहे? तर माघर हे सातारा जिल्ह्यातील पहिले मधाचे गाव म्हणून ओळख निर्माण करत आहे। यानंतरचा प्रश्न आहे
पहिले कॅशलेस गाव कोणतं आहे तर घसई, ठाणे जिल्ह्यातील घसई हे पहिले कॅशलेस गाव अस्तित्वात असलेलं आपल्याला दिसून येतं. पहिले फळाचे गाव कोणते आहे तर धुमाळवाडी, सातारा जिल्ह्यातील धुमाळवाडी हे गाव पहिले फळाचे गाव म्हणून प्रसिद्धीस आलेलं दिसून येतं. पहिले कवितांचे गाव कोणतं आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उभादांडा हे पहिले कविताचे गाव म्हणून प्रसिद्धीस आलेले आपल्याला दिसून येते. पहिले डिजिटल गाव कोणतं आहे तर अमरावती जिल्ह्यातील हरिसाल हे गाव पहिले डिजिटल गाव म्हणून अस्तित्वात आलेले आहे किंवा ओळख निर्माण केलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहिले वायफाय गाव कोणतं आहे तर पाचगाव, नागपूर जिल्ह्यातील पाचगाव हे पहिले वायफाय गाव म्हणून प्रसिद्धीस आलेले आपल्याला दिसून येते. पहिले वादमुक्त गाव कोणतं आहे तर रत्नागिरी जिल्ह्यातील कापडगाव हे पहिले वादमुक्त गाव म्हणून समोर आलेले आपल्याला दिसून येते. पहिले झाडाचे पुनर्वसन गाव कोणतं आहे तर सातारा जिल्ह्यातील मस्वे हे पहिले झाडाचे पुनर्वसन गाव म्हणून आपली ओळख निर्माण करत आहे. पहिले सौर ऊर्जा गाव कोणतं आहे तर उस्मानाबाद जिल्ह्यातील बन हे गाव पहिले सौर ऊर्जा गाव म्हणून अस्तित्वात येत आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहिले हरित ऊर्जा गाव कोणतं आहे तर अहमदनगर किंवा अहिल्यानगर जिल्ह्यामधील माणिकदौडी हे पहिले हरित ऊर्जा गाव म्हणून आपली ओळख निर्माण करत आहे. पहिले जैविक शेती करणारे गाव कोणतं आहे तर नांदेड जिल्ह्यातील किनवट हे गाव पहिले जैविक शेती करणारे गाव म्हणून अस्तित्वात आलेले आहे. पहिले प्लास्टिक मुक्त गाव कोणतं आहे तर जळगाव जिल्ह्यातील मेहुणबारे हे गाव आहे तर हे पहिले प्लास्टिक मुक्त गाव आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहिले कचरामुक्त गाव कोणते आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील हिरडोशी हे गाव पहिले कचरामुक्त गाव म्हणून अस्तित्वात आलेलं दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे संपूर्ण सौर ऊर्जा गाव कोणतं आहे तर सातारा जिल्ह्यातील मण्याची वाडी हे गाव संपूर्ण सौर ऊर्जा गाव म्हणून आपली ओळख निर्माण करत आहे. आदिवासी पुनर्वसन गाव कोणतं आहे तर अमरावती जिल्ह्यातील बुलुगाव वहन हे आदिवासी पुनर्वसन गाव म्हणून समोर आलेलं दिसून येतं. तर पहिले अवयवदान गाव कोणतं आहे तर लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी हे गाव पहिले अवयवदान करणारे गाव म्हणून ओळखले जात आहे. 15 ऑगस्ट 2025 रोजी कितवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आहे तर 79वा स्वातंत्र्य दिन म्हणून 15 ऑगस्ट 2025 रोजी साजरा करण्यात आलेला आहे. नरेंद्र मोदी यांनी सलग कितव्यांदा स्वातंत्र्य दिन लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकविला आहे तर 12 वेळा नरेंद्र मोदी यांनी सलग स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवलेला आहे 12 वेळा. महाराष्ट्रात सायबर गुन्ह्याचा प्रतिकार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणती प्रणाली राबवली आहे तर गरुड दृष्टी ही महाराष्ट्र शासनाने सायबर गुन्ह्याचा प्रतिकार करण्यासाठी प्रणाली राबवली आहे गरुड दृष्टी. भारतातील सर्वात पहिले कोणत्या राज्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर अँटी ड्रोन प्रणालीचा वापर सुरू केला आहे तर पंजाब या राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर अँटी ड्रोन प्रणालीचा उपयोग सुरू केलेला आहे पंजाब या राज्यामध्ये. नुकतेच ऑपरेशन अलर्ट कोणामार्फत राबविण्यात आले होते तर सीमा सुरक्षा बलामार्फत नुकतेच ऑपरेशन अलर्ट मोहीम राबवण्यात आलेली होती.
मिस युनिव्हर्सल इंडिया 2025चे आयोजन आणि मुख्य ठिकाण कोणते आहे? तर जयपूर या ठिकाणी मिस युनिव्हर्स इंडिया 2025चे आयोजन करण्यात आलेले आहे, जयपूर या ठिकाणी. यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? तर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री होऊन गेलेले आहेत. जनगण मन हा आपला राष्ट्रगीत कधी स्वीकारलं? तर 24 जानेवारी 1950 रोजी भारताने जनगण मन हा आपला राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केलेला आहे, 24 जानेवारी 1925 या दिवशी. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झालेली आपल्याला दिसून येतं. प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? तर 1757 साली प्लासीची लढाई झालेली आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर पॅसिफिक महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर असलेला आपल्याला दिसून येतो. पांढरे सोने म्हणून कोणत्या पिकाला ओळखले जाते? तर कापूस या पिकाला पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाते. सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर गुरु ग्रह हा, त्यालाच बृहस्पती ग्रह असं पण म्हटलं जातो. तो सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे, गुरु ग्रह. भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण होती? तर इंदिरा गांधी ह्या भारतातील पहिली महिला पंतप्रधान होऊन गेलेल्या आपल्याला दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे, विमानाचा पिता म्हणून कोण ओळखले जातात? तर याचं उत्तर आहे गॅलिलिओ गॅलिल यांना विज्ञानाचा पिता म्हणून ओळखल्या जाते. भारतीय संविधानातील 370 कलम कोणत्या राज्याशी संबंधित होते? तर जम्मू आणि काश्मीर या राज्याशी संबंधित असलेलं 370 कलम असलेलं आपल्याला दिसून येतं. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होऊन गेलेले आहे. भारतात नोटा छापण्याचं काम कोण करतं? तर भारतीय रिझर्व्ह बँक ही भारतामध्ये नोटा छापण्याचं काम करत असते, भारतीय रिझर्व्ह बँक. राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून ओळखला जातो. पंचशील करार कोणत्या देशासोबत केलेला आहे? तर चीन या देशासोबत भारताने पंचशील करार केलेला दिसून येतो. भारतीय संसदेत एकूण किती सभागृह आहेत? तर भारतीय संसदेमध्ये एकूण 2 सभागृह असलेले आपल्याला दिसून येतात. एक आहे लोकसभा व दुसरा आहे राज्यसभा. हे भारतीय संसदेतील 2 सभागृह आहेत, लोकसभा आणि राज्यसभा होय. 1971च्या भारत-पाक युद्धानंतर कोणते देश निर्माण झाले आहे? तर बांगलादेश हा देश निर्माण झालेला आहे. 1971 रोजी भारत आणि पाकिस्तानच्या युद्धानंतर बांगलादेश हा देश नवीन निर्माण झालेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक कधी झाला आहे? तर 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आपल्याला दिसून येतो. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? तर बेंगळुरू या ठिकाणी इस्रोचे मुख्यालय असलेले आपल्याला दिसून येते. भारताचे राष्ट्रपती निवडणूक किती वर्षांनी होते? तर दर 5 वर्षांनी भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक होताना आपल्याला दिसून येते. जल जीवन मिशन या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे कार्य किंवा महत्त्वाचा उद्देश असलेला आपल्याला दिसून येतो.